करवंदाचे लोणचे योग्य प्रमाण व योग्य टिप्स सांगितलेले आहेत। नमस्कार मैत्रिणींनो, सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज मी आली आहे जंगलात आणि ती पण करवंद काढण्यासाठी। आपण पाहू शकता जंगल किती आहे ते, आणि ही आहेत करवंदाची झाडं। ही झाडं काटेरी असतात। त्या झाडावर करवंद पहा किती लागली आहेत ती। करवंदापासून जाम, लोणचे तयार करतात। करवंदाचे लोणचे घालण्यासाठी मी थोडीशी हिरवी व थोडीशी लालसर करवंद निवडली आहे। लालसर करवंद ही 8 दिवसाच्या कालावधीत पिकणारी आहेत। मी मुद्दाम अशी करवंद निवडली आहे। हिरवी करवंद खूपच आंबट असतात आणि लालसर करवंद थोडी गोडीला असतात, म्हणून मी लालसर करवंद निवडली आहे। करवंदाच्या लोणच्याचे योग्य प्रमाण व महत्त्वाच्या टिप्स सांगितले आहेत। तर करवंद काढताना मी इथे हातात प्लॅस्टिकची पिशवी घातली आहे। ह्याचे मुख्य कारण म्हणजे करवंदाला चीक भरपूर असतो, झाडांना काटे असतात, आणि तिसरे म्हणजे हे जंगल आहे आणि जंगलात झाडावर कोणीही बसलेले असते। जर ते चावायला आले तर आपण त्याच्यापासून सावध राहिले पाहिजे। मी एवढी करवंद आणलेली आहेत, ती स्वच्छ धुवून 8 तास पाण्यात ठेवायची आहेत, जेणेकरून त्या करवंदाचा चीक निघून गेला पाहिजे। ही पहा, मी पाणी ओतत आहे करवंदामध्ये आणि ही पाण्यात ठेवून देणार आहे। ही पहा, मी ही पाण्यात ठेवली होती करवंद। तर पाण्यात कशासाठी ठेवली होती, तर ह्याच्यातलं ना चीक जाण्यासाठी मी ही करवंद पाण्यात ठेवली होती। आणि आपल्याला ना ही अशी देठं काढून घ्यायची आहेत। हे बघा, चीक येत नाही आता अजिबात, म्हणून मी पाण्यात ठेवली होती चीक जाईपर्यंत। आणि ही देठं काढून आता आपण ह्याचे 2 तुकडे करायचे आहेत। असे देठं काढून 2 तुकडे करायचे। तर 2 तुकडे कसे करायचे ते मी दाखवते तुम्हाला। हे बघा असे, हे बघा चीक अजिबात येत नाहीये, सगळा चीक त्याचा निघून गेला। हे असे 2 तुकडे करायचे फटाफट, देठ असा काढायचा आणि 2 तुकडे करायचे। अशा प्रकारे मी आता हे सर्व करवंदांचे 2 तुकडे करून घेते। तर मैत्रिणींनो, मी इथे करवंद कापून झालेली आहेत माझी, आणि ही अशी चाळणीमध्येच ठेवायची। मीठ आणि हळद लावायचं आहे, आणि जे पाणी निघेल ते खाली नितळून गेलं पाहिजे आपल्याला। त्याच्यामुळे आपल्याला अशी चाळणी, तुम्ही चाळण कोणतीही घ्या, मी ही अशी मोदकाची चाळण घेतलेली आहे, किंवा ही ह्याच्यात पुरण पण बारीक केलं जातं ती चाळण घेतली। तुम्ही त्या जर्मनच्या चाळणी मिळतात त्या घेतल्या तरी चालण्यासारखं आहे। तर मी आता, किंवा टोपली घेतली तरी चालण्यासारखं आहे। तर आता आपण ना ह्या करवंदांना हळद आणि मीठ लावून घेऊया। हळद आणि मीठ जास्त लावलं चालण्यासारखं आहे। आणि मीठ टाकूया आता। हे बघा, असं सगळं चोळून ठेवायचं पूर्ण। हे रात्रभर आता मी असंच ठेवणार आहे। आपण काल ह्यांना हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं, एक रात्रभर तसंच ठेवलेलं होतं।
5 पेले हे झालेलं आहे। हे आता परत आपण काढून घेऊया दुसऱ्या भांड्यात। तर लोणच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। मीठ तर लागतंच, कारण का मिठाशिवाय लोणचं होऊ शकणार नाही, म्हणून मीठ हे घ्यावंच लागतं। हे हिंग आहे, हे कलरचं तिखट आहे, ही मेथी पावडर घेतलेली आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला। आणि महत्त्वाचं म्हणजे आणखीन एक, ही मोहरीची डाळ। मोहरीची डाळ तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये कुठेही मिळेल। ही मस्त अशी साफ केलेली असते आणि छान कलर येतो। तर आता आपण हिला मिक्सरमध्ये लावून घेऊया। 1 पेला घ्यायची आहे ही मोहरीची डाळ। आपण ज्या पेल्याने आपण करवंद मोजून घेतलेली आहे त्याच पेल्याने मोहरीची डाळ मोजून घ्यायची आहे। 1 पेला मोहरीची डाळ घेऊया। सपाट 1 पेला घेतलेली आहे। आता हे मी मिक्सरला लावून घेते। ही तुम्ही अशी पण लोणच्याच्या मसाल्यामध्ये अशी पण टाकू शकता, पण थोडीशी जरा मी बारीक करते। जरा असे दाणे दाणे असल्यामुळे मी थोडीशी मिक्सरला बारीक करून घेते। ही पहा, अशा प्रकारे पावडर करून घेतलेली आहे। आता सगळे दाणे नाही, थोडेसे दाणे, थोडंसं पीठ असं झालेलं आहे। आता हे मी बाउलमध्ये काढून घेते। आता ह्याच्यातच आपल्याला मीठ मोजून घ्यायचे, तोच पेला वापरायचा आहे। मीठ मोजून घेऊया। 1 पेला मोहरीची डाळ झाल्यानंतर 1 पेला मीठ घ्यायचं आहे। हे बघा, 1 पेला तिखट घ्यायचं। ह्याच पेल्याने आपल्याला तेल मोजून घ्यायचं आहे। पण आपण आधी हे मिक्स करून घेऊया सगळं। सर्व मसाला मिक्स करून झालेला आहे। आता हे बाजूला करून ठेवते मी। ह्याच पेल्याने आपण तेल मोजून घेणार आहोत। 1 2 आणि 3। आता आपण हे तेल गरम करून घेऊया। तेल पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे। आपण मोहरी 1 पेला, मीठ 1 पेला, तिखट 1 पेला असे आपण 3 पेले तो मसाला घेतलेला असल्यामुळे आपण तेल पण तेवढंच घ्यायचं आहे, 3 पेले। आणि परत आपली करवंद ते आपली 5 पेले झालेले आहेत। म्हणजे 5 आणि 3 8 पेले ते झाले। पण ॲक्च्युली मसाला जेवढा आपला असेल तेवढं तेल घ्यायचं आहे। मसाल्याच्या वरती तेल राहिलं पाहिजे। आणि आपण करवंदाचं जे लोणचं कोणतंही लोणचं आपण करत असतो त्या लोणच्याच्या वरती अर्धा इंच किंवा 1 इंच तरी तेल असलं पाहिजे। ज्या बरणीत किंवा तुम्ही कशात ठेवणार असाल, चिनी मातीच्या बाउलमध्ये, काचेच्या बरणीत, ज्याच्यामध्ये तुम्ही लोणचं ठेवणार असाल त्या लोणच्याच्या वरती 1 इंच किंवा अर्धा इंच तेल राहिलंच पाहिजे। नाही राहिलं तर तुमच्या लोणच्याला वरून बुरशी पकडते। म्हणून तेलाचं प्रमाण जास्त घेतो आपण। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं आपण जे बाउल वापरणार आहोत किंवा काचेची बरणी वापरणार आहोत त्या पूर्ण सुक्या असल्या पाहिजेत। त्या 2 दिवस धुवून आधी स्वच्छ करून ठेवायचे असतात आणि उन्हात पूर्ण सुकवून घ्यायचे असतात। तर आता आपल्याला ह्या तेलात टाकण्यासाठी हिंग लागणार आहे,
आणि मेथीची पावडर लागणार आहे, कारण का मोहरी ऑलरेडी आपण तिथे घेतलेली आहे आणि हे कडकडीत तेल आपण त्याच्यात ओतणार आहोत. पण थोडंसं एकदम कडकडीत करून ते थोडंसं गार करणार आणि नंतर मग त्या मसाल्यावर ओतणार आहोत. तेलाला बघा कसे बुडबुड येत आहेत, म्हणजे आपलं तेल गरम होत आलेलं आहे. अजून थोडा वेळ तेल गरम करूया. दुसरी एक टिप्स सांगते, तेल गरम झालेलं कशावरून ओळखायचं. एक तर बुडबुड आलेले आपल्याला दिसतच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेल गरम झाल्यावर आपल्याला वास येतो. याच्यावरून पण कळतं की तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. हा बघा, गॅस बंद करते. तेल थोडे गार झालेले आहे, तर आपण त्याच्यात हा छोटा चमचा, एकदम मोठा नाहीये, हिंग टाकूया. 2 चमचे आणि मेथी पावडर 2 चमचे टाकूया. गरमच आहे तेल. आता आपण हे तेल ह्याच्यामध्ये ओतूया. जर आपण कडकडीत तेलामध्ये हिंग पावडर आणि मेथी पावडर टाकली असती तर ते करपलेलं असतं, म्हणून आपण जर थोडंसं तेल गार केल्यावर हिंग पावडर आणि मेथी पावडर टाकलेली आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं हे तेलामध्ये. हे बघा. आणि आता आपण ह्याच्यात करवंद टाकून घेऊया. तुम्हाला जर ह्या मसाल्याचे प्रमाण जास्त वाटत असेल किंवा जास्त मसाला झाला तर तुम्ही आणखीन दुसरी करवंद आणून इथे मिक्स केली तरी चालण्यासारखे आहे. आम्ही पेल्याचेच प्रमाण घेतो आणि ते योग्य प्रमाण आहे ना. योग्य प्रमाण बघा, तेल आहे वरती. आता गरम आहे, थोडंसं गार होऊ देत, मग मी तुम्हाला काचेच्या बरणीत भरून दाखवते. साईडला असं तेल बिल लागलं असेल तर पुसून घ्यायचं, नाहीतर बुरशी पकडते. झाकण घट्ट लावायचं आणि वरून ना एक असा फडका बांधून ठेवायचा. तुम्ही कोणताही फडका बांधून ठेवलात तरी चालण्यासारखा आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.